ठीक आहे. आता आजच्या लेक्चरला आपण काय करूया, हा जो पेपर तुमचा झालेला आहे येस्टरडे, ओके, ती जी टेस्ट आहे त्याचा आपण काय करूया, MCQ सॉल्व्ह करूया. द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ डीप इज 0 ॲट द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ डीप इज 0 ॲट मॅग्नेटिक इक्वेटर बिकॉज ऑन इट. बघा, इक्वेटरला तुम्हाला माहित आहे की व्हर्टिकल, व्ही म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट आणि एच म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट. तर इक्वेटरला हे तुम्हाला माहिती पाहिजे की व्हर्टिकल कंपोनंट काय असतो, 0 असतो. त्याच्यामुळं व्ही अँड एच आर इक्वल असं होणार नाहीये. ओके, इक्वेटरच्या ठिकाणी काय असतं, व्ही 0 असतं. त्याच्यामुळे सी ऑप्शन याचा करेक्ट येणार आहे फर्स्टचा. ठीक आहे. ऍट द मॅग्नेटिक नॉर्थ पोल ऑफ द अर्थ द व्हॅल्यू ऑफ हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड अँड अँगल ऑफ डीप इज. जसं लक्षात घ्या, इक्वेटरच्या ठिकाणी व्ही 0 असतं, तसं पोलच्या ठिकाणी उलट असतं. पोलच्या ठिकाणी काय उलट असतं, तर हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे ना तो 0 असतो आणि व्हर्टिकल कंपोनंट मॅक्सिमम असतो आणि त्याच्यामुळे अँगल ऑफ डीप मॅक्सिमम म्हणजे 90 डिग्री असतो. बरोबर आहे ना. हॉरिझॉन्टल कंपोनंट 0 आणि अँगल ऑफ डीप काय असणार आहे, मॅक्सिमम म्हणजे 90 डिग्री असणार आहे. सो याचा आन्सर येणार आहे फर्स्ट. कन्सिडर अ शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल ऑफ मॅग्नेटिक लेंथ 10 सेंटीमीटर. इट्स जॉमेट्रिक लेंथ इज. हे बघा, मॅग्नेटिक लेंथ दिले 10 सेंटीमीटर, तर जॉमेट्रिक लेंथ काढायला सांगितले. तर जॉमेट्रिक लेंथ तुम्ही कसं काढताय लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक लेंथचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. तर मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 टाइम्स जॉमेट्रिक लेंथ. हा मी फॉर्म्युला तुम्हाला दिलेला होता, बरोबर आहे ना. मग आता मॅग्नेटिक लेंथ म्हणजे LHS दिले. सो 10 इज इक्वल टू 5/6 इंटू जॉमेट्रिक लेंथ येणार. हे असं कॅल्क्युलेशन येणार, लक्षात घ्या. 10 इज इक्वल टू 5/6 इंटू जॉमेट्रिक लेंथ. ठीक आहे. मग जॉमेट्रिक लेंथ काढण्यासाठी 5/6 ला LHS ला न्यायला पाहिजे. सो 10 इंटू 6/5 होणार इज इक्वल टू जॉमेट्रिक लेंथ. ओके. सो 10 डिवायडेड बाय 5 म्हणजे 5 2 जार 10, 2 इंटू 6 म्हणजे 12 येणार. सो आन्सर काय येणार, 12 सेंटीमीटर. आणि हे लक्षात ठेवा, मॅग्नेटिक लेंथ थोडीशी कमी असते आणि जॉमेट्रिक लेंथ जास्त असते. हे पण कन्फ्युजन तुम्हाला माहिती पाहिजे. आता 10 पेक्षा जास्त असणारे आन्सर कुठले, 12 आणि 14, म्हणजे 12 आणि 14 मधलं एक आन्सर येणार, हे माहिती पाहिजे तुम्हाला. ओके. नेक्स्ट, next question. In which direction the magnetic field on the axis. ओके, काय क्वेश्चन आहे बघा. इन विच डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड ऑन द ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स z फ्रॉम द सेंटर ऑफ द बार मॅग्नेट वुड बी. आता हे आपण अनेक वेळा डिस्कस केलेलं होतं बघा. बार मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटिक डायपोलच्या ऍक्सिसवर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असते. ओके, आठवतंय का बघा. समजा हा एक बार मॅग्नेट असेल, एका साईडला नॉर्थ पोल असणार, दुसऱ्या साईडला साऊथ पोल असणार आहे. ठीक आहे. सपोज इकडे नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोल आहे आणि हा काय आहे, त्याचा ऍक्सिस आहे. तर ऍक्सिसवर एखादा पॉइंट P जर घेतला तर ऍक्सिसवर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असते, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अवे फ्रॉम नॉर्थ पोल असते किंवा टुवर्ड्स द साऊथ पोल असते. ओके. आणि साऊथ टू नॉर्थ म्हणजे डायपोलची डायरेक्शन कशी असते, साऊथ टू नॉर्थ. म्हणजे थोडक्यात काय होतं, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि डायपोलची डायरेक्शन ह्या दोन्ही डायरेक्शन कशा असतात, सेम असतात. करेक्ट, अभिजित इज करेक्ट. इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल असणार आहे. इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ द मॅग्नेट. सो आन्सर काय येणार, याचं बी आन्सर येणार. ओके. हे आपण 2-3 वेळा रिपीट केलं होतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे लक्षात यायला पाहिजे. हे खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. ऍक्सिसवर पॉइंट P असेल तर अवे फ्रॉम नॉर्थ पोल किंवा टुवर्ड साऊथ पोल अशी डायरेक्शन असते आणि डायपोल मुवमेंटची डायरेक्शन साऊथ टू नॉर्थ असते. म्हणजे डायपोल मुवमेंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दोन्ही काय असतात, सेम असतात ऍक्सिसवर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इनसाइड द बार मॅग्नेट. आता मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स मी तुम्हाला सांगितलं बघा, ते क्लोज्ड लूप फॉर्म करतात, बरोबर आहे ना. क्लोज्ड लूप, इकडे नॉर्थ पोल, इकडे साऊथ पोल. तर आउटसाइड मॅग्नेट असतात नॉर्थ टू साऊथ आणि इनसाइड मॅग्नेट असतात साऊथ टू नॉर्थ, अशा असतात ना.
मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कशा असतात, नॉर्थ टू द साऊथ आउटसाइड आणि इनसाइड मधून साऊथ टू नॉर्थ असे असतात. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, आर फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. आन्सर डी येणार बघा, इनसाइड मॅग्नेट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिलंय, अँगल ऑफ डीप ॲट अ सर्टन प्लेस, अँगल ऑफ डीप ॲट अ सर्टन प्लेस ऑन अर्थ इज 60 डिग्री. म्हणजे अँगल ऑफ डीप म्हणजे काय दिलंय तुम्हाला, डेल्टा दिलेला आहे, डेल्टा इज 60 डिग्री. द मॅग्निट्यूड ऑफ अर्थ हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट BH किंवा त्याला जास्त H म्हटलं जातं, 0.26 G दिलंय, 0.26 G. क्वेश्चन नंबर 4 चा करेक्ट ऑप्शन सांगितला ना मी. क्वेश्चन नंबर 4 चा करेक्ट ऑप्शन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ द मॅग्नेट असं येणार, बी आन्सर येणार 4 चं. सर हा मला टेस्ट मध्ये आन्सर रॉंग दाखवलाय. हा, मग ते करेक्ट करायचं. ठीक आहे, त्याच्यासाठीच आपण आज डिस्कशन करायला लागलोय. कारण कसं आहे, ते सॉफ्टवेअर जनरेटेड आन्सर असतात आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, काही वेळेला ते मिसप्लेस थोडेसे होऊ शकतात. कारण ते एक्झामचं ऍक्च्युली ते सॉफ्टवेअर आहे आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये क्वेश्चन्स पण आहेत आणि त्याचे आन्सर्स पण ते सॉफ्टवेअरच देतं. आणि त्याच्यामुळे एखाद दुसरं, सगळे होणार नाहीत, एखाद दुसरं आन्सर जे आहेत ना ते रॉंग होऊ शकतं आणि म्हणून आपण हे डिस्कशन करायला लागलोय. त्याच्यामुळे आता जर कुणाचं करेक्ट येत असेल एखादा आन्सर तर ते मार्क्स वाढवायचे. ठीक आहे. तर अँगल ऑफ डीप आहे 60 डिग्री, BH आहे 0.26 G, द मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट प्लेस. आता तुम्हाला माहित आहे की BH इज इक्वल टू काय असतं, B कॉस डेल्टा असतं. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे त्याच्यासाठी. ओके, अर्थ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे B काढायचं आहे. मग आता BH बघा 0.26 दिलाय, B फाइंड आउट करायचं आहे आणि कॉस ऑफ 60. ओके, आता कॉस 60 म्हणजे हाफ असतं माहिती आहे ना, म्हणजे B ऍज इट इज कॉस 60 म्हणजे 1/2 अँड देअरफॉर B इज इक्वल टू काय होणार आहे, हे 2 पलीकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, 26 चं डबल किती होत आहे, 52. सो B इज इक्वल टू 0.52 येणार. सो 0.52 आन्सर कुठे आहे बघूया, जस्ट अ मिनिट. 0.52. हा, सो याचा आन्सर काय होणार आहे, देअरफॉर करेक्ट आन्सर विल बी C विल बी द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट, द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट इक्वेटोरियल पॉइंट. हा, आता परत बघा, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. बेसिक क्वेश्चन जे आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. तुमचं बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करणारे, म्हणजे बेसिक कन्सेप्ट तुमच्या किती क्लिअर आहेत याच्यावरून हे लक्षात येते. ठीक आहे, बघा आता सपोज इथं काय आहे, साऊथ पोल आहे आणि इथं काय आहे, सपोज नॉर्थ पोल आहे. तर याला काय म्हणतो आपण, ऍक्सिस म्हणतो आणि याला काय म्हणतो आपण, इक्वेटर. इक्वेटरवर पॉइंट P असेल तर मॅग्नेटिक डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी असते माहिती आहे ना, नॉर्थ कडून साऊथ कडे अशी असते. ओके, आणि डायपोल मोमेंटची डायरेक्शन कशी असते, साऊथ कडून नॉर्थ कडे. आणि त्याच्यामुळं इक्वेटरवर पॉइंट P जर असेल ना तर इक्वेटरवरचं मॅग्नेटिक फील्ड बघा डायरेक्शन कशी आहे दोघांच्या एकमेकाला, अँटी पॅरलल. बरोबर आहे ना, अँटी पॅरलल असणार. सो 7चा आन्सर लास्ट येणार. 7चा आन्सर लास्ट. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. A bar magnet of length L and cross sectional area A is cut into 2 equal parts as shown in figure. Then pole strength of each pole become. आता बघा, हा इनिशियल बार मॅग्नेट आहे आणि त्याचं हा एरो खाली दाखवलाय म्हणजे असे 2 पार्ट केलेत. आता बघा, हा मधून कट केलाय, इथून कट केलाय. इथं काय असणार आहे, नॉर्थ पोल असणार आणि त्याची पोल स्ट्रेंथ काय असणार, M असणार. आता मधून कट केल्यामुळे पोल काय होणार आहे, 2 पार्ट मध्ये डिवाइड होणार. म्हणजे टोटल M असेल तर वरच्याला किती मिळणार, M/2 आणि खालच्या पार्टला किती होणार, M/2 मिळणार. म्हणजे पोल स्ट्रेंथ जे आहे ते काय होणार आहे, ईच पोलची हाफ होणार आहे. सो आन्सर काय होणार आहे, ए आन्सर येणार आहे. म्हणजे पोल नेहमी लक्षात ठेवायचं, पोल जर कट होत असेल ना तर काय होतं, पोल स्ट्रेंथ हाफ होते.
नेक्स्ट, next is question number 9. On the line on the earth surface joining the point where field is horizontal. आता field horizontal असणारे सगळे पॉइंट्स, ओके, म्हणजे जिथं व्हर्टिकल कंपोनंट नसतो, फक्त हॉरिझॉन्टल कंपाऊंड असतो. पहिल्या क्वेश्चन मध्येच आपण बघितलंय, पहिल्या किंवा दुसऱ्या पहिल्याच क्वेश्चन मध्ये बघितलंय की जर हॉरिझॉन्टल कंपाऊंड फक्त असेल, व्हर्टिकल कंपाऊंड नसेल, तर ती प्लेस कुठली असते रे? इक्वेटर असते ना. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे? मॅग्नेटिक इक्वेटर इज द आन्सर. हा, पोल जर कट केला नाही तर काय होणार आहे? पोल स्ट्रेंथ विल रिमेन ऍज इट इज. ठीक आहे, पण पोल कट होतोय का नाही बघायचं. पोल कट झाला तर पोल स्ट्रेंथ डिक्रीजेस, पोल कट नाही झाला तर पोल स्ट्रेंथ रिमेन्स ऍज इट इज. ओके, सो 9 नंबरचा आन्सर येणार मॅग्नेटिक इक्वेटर. सो मॅग्नेटिक फील्ड हॉरिझॉन्टल म्हणजे फक्त BH असणार, तिथं BF नसणार आहे. ओके, BH विल बी ओनली देअर, BF इज नॉट देअर. तो पॉइंट जो इक्वेटर असतो. सो आन्सर ए. ऍट द मॅग्नेटिक पोल ऑफ अर्थ अ कंपास निडल विल बी. पोलच्या ठिकाणी आपण कंपास जर धरला तर तो कसा होतो? व्हर्टिकल राहतो. बरोबर, मी सांगितलं होतं, माहित आहे ना. इक्वेटरच्या ठिकाणी एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल राहतो आणि पोलच्या ठिकाणी एक्झॅक्टली व्हर्टिकल राहतो. सो आन्सर याचा येणार आहे ए. द अँगल ऑफ डीप ऍट अ प्लेस इज 37 डिग्री अँड व्हर्टिकल कंपोनंट. हा बोला. हे क्वेश्चन बी रॉंग दाखवलाय आन्सर मध्ये. 10 नंबर. हा सर. मग ते करेक्ट करायला पाहिजे. मग येस. दोन क्वेश्चन मध्ये करेक्शन आहे बहुतेक. नेक्स्ट, angle of deep at a place is 37 degree and the vertical component of Earth's magnetic field is 6 into 10 raised to minus 5 Tesla. The Earth's magnetic field at that place is. Earth's magnetic field at that place find out करायचं आहे. ठीक आहे, आता Earth's magnetic field काढायचं म्हणजे B काढायचं आहे आणि दिलंय काय तुम्हाला याच्यामध्ये? व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे BF दिलाय, BF. सो BF किती येणार? 6 into 10 raised to minus 5. बरोबर आहे ना. आणि अँगल ऑफ डीप किती दिलाय? 37. आता BFचा फॉर्म्युला त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे. BF इज इक्वल टू काय असतं? B साइन डेल्टा असतं. B साइन डेल्टा. ठीक आहे, सो BF ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 into 10 raised to minus 5. B काढायचा आहे आणि साइन ऑफ 37. आता tan 37 3/4 दिलेला असेल तर साइन 37 किती येतो? साइन 37 3/5 येणार. 3/5. tan 37 3/4 असेल ना, तर साइन 37 किती असतो? 3/5 असतो. त्याच्यामुळे B जर काढायचं असेल, देअरफॉर B इज इक्वल टू काय होणार? हे 5 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. 5 6 आर 30. 30 into 10 raised to minus 5 डिवायडेड बाय इकडे 3 जाऊन डिवाइड होणार. म्हणजे काय होणार आहे? 30 डिवायडेड बाय 3 म्हणजे काय येणार आहे? 10 येणार. 10 into 10 raised to minus 5. बघा, याचा आन्सर येणार 10 into 10 raised to minus 5. आता 10 into 10 raised to minus 5 म्हणजेच काय होणार आहे? 10 raised to minus 4. सो आन्सर येणार आहे लास्ट, डी आन्सर येणार आहे. हा, आता ही साइन 37 ची व्हॅल्यू 3/5 कशी काय आली? ठीक आहे, आता हा एक ट्रायंगल नेहमी लक्षात ठेवायचा. हे बघा, इथं काय दिलंय बघा, tan 37 म्हणजे 3/4 दिलंय ना तुम्हाला. मग मी एक राईट अँगल ट्रायंगल काढतो. सपोज हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इथला अँगल सपोज 37 डिग्री आहे. आता tan 37 किती दिलंय? 3/4 दिलंय. tan 37 म्हणजे अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड ना, म्हणजे अपोजिट साइड 3 असणार आणि ऍडजस्टंट साइड 4 असणार. आता राईट अँगल ट्रायंगलच्या दोन साइड जर 3 आणि 4 असतील तर हायपोटेनस किती येणार रे? 5. बरोबर आहे ना, कारण स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर म्हणजे 9 येतं, 4 स्क्वेअर म्हणजे 16 येणार, रूट 25 येणार अँड देअरफॉर हायपोटेनस येणार आहे 5. तर हा ट्रायंगल नेहमी लक्षात ठेवा. 3, 4, 5 चा ट्रायंगल हा तुम्हाला अनेक वेळा आता फिजिक्स मध्ये लागणार आहे. 3, 4, 5 चा ट्रायंगल. तर 3, 4, 5 च्या ट्रायंगल मध्ये लक्षात घ्या,
3च्या समोरचा अँगल 37 असतो, 4च्या समोरचा अँगल किती असतो 53 असणार आणि 90च्या समोरचा अँगल 5 असतो. हा ट्रायंगल तुम्हाला लागणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मला साइन 37 पाहिजे आहे, साइन 37. हा ट्रायंगल जर लक्षात ठेवला तर मग साइन 37, कॉस 37, साइन 53, कॉस 53 या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही काढू शकताय. याला 3, 4, 5 चा ट्रायंगल म्हणायचं. साइन 37 म्हणजे अपोजिट साइड किती 3 आणि हायपोटेनस किती 5, म्हणून साइन 37 3/5 येणार. टॅन 37 3/4 येणार आणि कॉस 37 विचारलं असतं तर 4/5 येणार. Okay, so this is 11 number. Number 12, the angle between magnetic meridian and geographic meridian. ही डेफिनेशनच आहे, बरोबर आहे ना. अँगल बिटवीन मॅग्नेटिक मेरिडियन जिओग्राफिक मेरिडियन याला काय म्हणतो, मॅग्नेटिक डिक्लिनेशन असं म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन. सो आन्सर सी असं येणार आहे. नेक्स्ट बघा, द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए शॉर्ट मॅग्नेट ॲट अ पॉइंट ऑन द ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स x सेंटीमीटर फ्रॉम द मिड पॉइंट ऑफ द मॅग्नेट इज 200 गॉस. द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट ऑन नॅचरल ॲक्सिस, नॅचरल पाहिजे इथं, नॅचरल ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम द मिड पॉइंट ऑफ द मॅग्नेट. Magnetic field due to a short magnet at a point on its axis at a distance x centimeter from the midpoint of the magnet is 200 Gauss. The magnetic field at a point on the natural axis at a distance x centimeter from the middle of magnet. Just a minute. आता हा जो क्वेश्चन आहे ना, याच्यामध्ये काय करावं लागेल माहिती आहे का, ऍक्सिस वरच्या एक्स डिस्टन्सला किती आहे 200 गॉस आहे. ठीक आहे, तर न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे दुसरा आपल्याला काय करावं लागेल, इक्वेटर घ्यावा लागेल. हा इक्वेटर, न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे काय करावं लागेल, इक्वेटर घ्यावा लागेल. ठीक आहे, तर इक्वेटरवर तेवढ्याच डिस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड किती असेल असं क्वेश्चन आहे. हे बघा, सेंटर पासून एक्स डिस्टन्सला ऍक्सिस वर किती आहे 200 आहे, तर सेंटर पासून इक्वेटरवर तेवढ्याच डिस्टन्स एक्स ला किती असणार आहे, असा तो थोडक्यात क्वेश्चन तुम्हाला कन्सिडर करावा लागणार. ओके, मग आता तुम्हाला माहित आहे की ऍक्सिस वर जर बी असेल किंवा ऍक्सिस वर समजा बी असेल तर इक्वेटर वर त्याच्या बरोबर काय असतं, हाफ असतं, माहिती आहे ना, हाफ असतं इक्वेटरवर. ऍक्सिस वर बरोबर डबल असतं किंवा इक्वेटर वर बरोबर हाफ असतं. ऍक्सिस वर जर 200 असेल तर इक्वेटर वर किती येणार आहे 100 असणार आहे. तर या क्वेश्चन मध्ये हा न्यूट्रल ऍक्सिस हा व्यवस्थित वर्ड दिला नसल्यामुळे ज्यांना येतंय या क्वेश्चन म्हणजे इक्वेटर जर दिला असतं तर ज्यांना येतंय ना त्यांनी मार्क्स याचे वाढवायचे आहेत. ठीक आहे, कारण क्वेश्चन मध्ये व्यवस्थित ते द्यायला पाहिजे होतं. तर या क्वेश्चनचे मार्क्स वाढवा, म्हणजे ज्यांना ऍक्सिस वर 200 सांगितल्यानंतर इक्वेटर वर 100 काढता येत आहे त्यांनीच फक्त याचे मार्क्स वाढवायचे. ओके, हा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट माहिती आहे ना तुम्हाला, मी सांगितलं की वेक्टर क्वांटिटी असते. 13 नंबरचे आन्सर मार्क्स जे आहेत ते सगळ्यांनीच वाढवा, कारण इथं प्रॉब्लेम आहे. न्यूट्रल ऍक्सिस म्हणण्याऐवजी इक्वेटर इथं व्यवस्थित वर्ड वापरायला पाहिजे होता. त्याच्यानंतर 15 नंबर, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ड्यू टू बार मॅग्नेट डू नॉट इंटरसेक्ट. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत, बरोबर आहे ना. का इंटरसेक्ट करत नाही त्याचं आपण आन्सर बघितलं होतं, कारण का इंटरसेक्ट केल्या तर काय होणार आहे, त्या ठिकाणी दोन मॅग्नेटिक फील्ड येणार एकाच वेळी, परंतु ऍक्च्युअली एका पॉइंटला फक्त एकच मॅग्नेटिक फील्ड असतं. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय येणार, अ पॉइंट ऑलवेज हॅज अ सिंगल मॅग्नेटिक फील्ड. सो आन्सर त्याचं येणार, ही आन्सर त्याचं येणार आहे. नेक्स्ट,
if the magnetic flux is expressed in Weber, then magnetic induction is expressed in. Okay, magnetic induction is expressed in. आता magnetic induction आणि फ्लक्स मधलं रिलेशन आपण बघितलंय, माहिती आहे ना? phi is equal to BA cos theta असतं. ओके, सो B is equal to flux divided by area असं ते येऊ शकेल, फ्लक्स डिवायडेड बाय एरिया. आता फ्लक्स जर वेबर मध्ये असेल, एरिया मीटर स्क्वेअर मध्ये असेल, तर वेबर पर मीटर स्क्वेअर असा आन्सर येणार, ही आन्सर येणार. ओके, मॅग्नेटिक इंडक्शनचे सगळे युनिट माहिती पाहिजेत, वेबर पर मीटर स्क्वेअर, टेस्ला, हे सगळे युनिट माहिती पाहिजेत, लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगितलेले होते युनिट्स. त्याच्यानंतर 70 नंबर, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ड्यू टू बार मॅग्नेट्स आर करेक्टली शोन. आता मॅग्नेटिक फील्ड लाईन कशा पास होतात रे? मी सांगितले तुम्हाला, नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे जातात आणि साऊथ पोल कडून परत नॉर्थ पोल कडे जातात इंटरनली. तर त्याच्यामुळे आन्सर काय येणार याचा आन्सर एक्सटर्नली नॉर्थ टू साऊथ आणि इंटरनली साऊथ टू नॉर्थ जायला पाहिजे. सो आन्सर डी येणार याचं. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 18, टू इक्वल बार मॅग्नेट्स are kept as shown in figure. The direction of resultant magnetic field indicated by arrow heads at point P is approximately. आता बघा, हा या P पॉइंटला दोन्ही मॅग्नेटमुळे मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होणार बघा. आता P पॉइंट हा पहिला फॉर एक्झाम्पल बार मॅग्नेट आहे. P पॉइंट जो आहे ना, तो काय होतो, पहिल्या बार मॅग्नेटच्या इक्वेटरवर येतोय आणि इक्वेटरवर डायरेक्शन कशी असते, नॉर्थ टू साऊथ अशी डायरेक्शन असते ना. ही झाली पहिल्या मॅग्नेटिक मुळे तयार होणाऱ्या मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन. ठीक आहे, पहिल्यामुळं. दुसऱ्या मॅग्नेटच्या काय ऍक्सिसवर हा पॉइंट पी येतोय आणि ऍक्सिसवर कसं असतं, साऊथ टू नॉर्थ अशी डायरेक्शन असते, ऍक्सिसवर टुवर्ड साऊथ असते ना ऍक्सिसवर. मग या दोघांचा रिझल्टंट कसा येणार, कारण दोन मॅग्नेटिक फील्ड आहेत, मग पॅरेलेलोग्राम वापरायला पाहिजे, वेक्टरची कन्सेप्ट वापरायला पाहिजे, रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन येणार. लक्षात येते का बघा? पुन्हा एकदा सांगतोय, पी हा पॉइंट, हा सपोज फर्स्ट नंबरचा मॅग्नेट, हा सेकंड नंबरचा मॅग्नेट. तर फर्स्ट मॅग्नेटच्या कुठे येतोय तो, इक्वेटरवर. हा त्याचा झाला ऍक्सिस पहिल्या मॅग्नेटचा आणि हा झाला इक्वेटर. इक्वेटरवर पॉइंट पी आहे. ठीक आहे, तर इक्वेटरवर असल्यामुळं मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इक्वेटर कशी असते, नॉर्थ कडून साऊथ कडं, नॉर्थ टू साऊथ अशी पॅरलल असते, असं मी सांगितलंय. आणि दुसऱ्या मॅग्नेटच्या कुठं आहे, ऍक्सिसवर पी पॉइंट आहे, ऍक्सिसवर. आणि ऍक्सिसवर डायरेक्शन कशी असते, टुवर्ड साऊथ पोल असते, साऊथच्या साईडला असेल तर, किंवा अवे फ्रॉम नॉर्थ पोल असते, नॉर्थच्या साईडला असेल तर. आणि त्याच्यामुळे दोघांचा रिझल्टंट जो आहे बाय पॅरेलेलोग्राम असा येणार आहे. त्याच्यामुळे ही आन्सर कुठे आहे बघावं लागेल आता. हा, त्याच्यामुळे याचा आन्सर बघा, या एरोला सिमिलर आन्सर कुठलं येते, आन्सर बी विल बी द करेक्ट. बी हे आन्सर करेक्ट येणार. म्हणजे बघा, काही वेळेला क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर वाटते की हे असं होतं आणि हे एवढं सोपं होतं. म्हणजे थोडक्यात काय, नंबर ऑफ क्वेश्चन ज्यावेळी तुम्ही सॉल्व्ह करताय ना, त्याच वेळी तुम्हाला हळूहळू आयडिया यायला चालू होते की क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे असतात. ही कंटिन्युअस प्रोसेस, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट प्रोसेस आहे, लक्षात घ्या. त्याला एक जापनीज वर्ड आहे, त्याला कायझन असं म्हटलं जातं. हळूहळू हळूहळू स्टुडंट इम्प्रूव्ह होत जातात. एकदम ही काही जादूची कांडी नाही की लगेच शिकवलं लगेच 100% आलं. हे फिजिक्सच्या बाबतीत असं होत नाही. फिजिक्सला हळूहळू ग्रोथ होत जाते, फक्त तुम्ही कन्सिस्टंट एफर्ट ठेवायला पाहिजेत. मार्क कमी पडले, नो प्रॉब्लेम. What happens to the force between magnetic pole when their pole strength and distance between them both doubled? Force between magnetic poles when their pole strength and the distance between them both doubled. आता फोर्स बिटवीन टू पोल्सचा फॉर्म्युला काय असतो बघा, μ0 by 4 pi m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर असा असतो, लक्षात घ्या. ओके, आता काय झालंय बघा, इथं फोर्स मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ काय करायचं आहे, डबल करायचं आहे. म्हणजे m1 पण 2 टाइम्स करायचं, m2 पण 2 टाइम्स करायचं.
आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स देखील काय करायचं 2 करायचं 2 टाइम्स करायचं म्हणजे 2 चा स्क्वेअर होणार म्हणजे न्यूमरेटरला पण 4 टाइम्स होणार डिनॉमिनेटरला पण 4 टाइम्स होणार 4 4 कॅन्सल आउट होणार आणि फोर्सला नो चेंज येणार आहे नो चेंज इफ मॅग्नेट इज हँग्ड विथ मॅग्नेटिक ऍक्सिस देन इट स्टॉप्स इन हे आपण बघितलंय सुरुवातीलाच एखादा मॅग्नेट आपण लटकवला हँग केला तर तो कुठल्या डायरेक्शनला राहतो मॅग्नेटिक मेरिडियनच्या डायरेक्शनला राहतो मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे मॅग्नेटिक नॉर्थ साऊथ डायरेक्शननं राहतो